ओके. नमस्कार मित्रांनो, आपल्याला 30 दिवसाचं जे प्लॅनिंग आहे ते आपण इथे डिस्कस करू की आपली कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे ती कधी आहे. ती आहे 14 जूनला. आता 14 जूनचे जे प्लॅनिंग आहे ते आपण 30 दिवस आपल्याकडे आहेत. त्या 30 दिवसामधले सुद्धा या ठिकाणी 28 दिवसाचं जे प्लॅनिंग आहे ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे, प्लस 2 दिवस जे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा आहेत. तर 28 दिवसाला आपण काय केलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये 28 ला आपण 4 वीक मध्ये डिवाइड केलेला आहे. ओके, 4 वीक. आणि या प्रत्येक वीक मध्ये नेमकं तुम्ही कशाचा अभ्यास केला पाहिजे हे पण आपण इथे डिस्कस करतोय. आणि ही प्लॅनिंग आहे, हे नियोजन आहे, हे प्रत्येकाचं आपापलं सुद्धा असू शकतं, पण एक सर्वसमावेशक नियोजन कसे असेल ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ते फॉलो करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करा. आणि ते फॉलो जर झालं तर या ठिकाणी येणाऱ्या एक्झाममध्ये प्रिलिममध्ये आपल्याला 65-100% या ठिकाणी येऊ शकतात. आता यामध्ये पहिलं आहे की 1 महिन्याची स्ट्रॅटेजी आहे. या 1 महिन्यामध्ये तुम्हाला दररोज डेली 10 ते 12 आवर्स जे आहे, ओके, 10 ते 12 घंटे अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आणि प्रोबॅबली एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण टार्गेट आहे आपलं याच्यामध्ये 14 जून. आणि यासाठी की आपण हे जे डेज दिलेले आहेत, ओके, तर यामध्ये ह्या 28 डे मध्ये 1 महिन्यामध्ये 28 डेज आपण कव्हर केलेत. कारण एका आठवड्यामध्ये काय आहे, या ठिकाणी 7 दिवस आहेत. आपण त्याला 6+1 असं डिवाइड केलेलं आहे. 6+1 अशा पद्धतीनं. ओके, 6+1 तर टोटल होता 28 डेज. ठीक आहे. आता 28 डेजचं जे प्लॅनिंग आहे आपल्याला काय करायचं आहे, जे सब्जेक्ट जे आहेत जे सोपे आहेत, ओके, आणि ज्याच्यावर आपल्याला की स्कोर डिपेंड असतो किंवा आपला ज्याच्यावर रिझल्ट मॅक्सिमम काय आहे डिपेंड असतो, ते म्हणजे इकॉनॉमिक्स, पॉलिटी, जिओग्राफी आहे. ठीक आहे. आता यामध्ये हे जे आहेत हे सोपे पण आहेत आणि कन्सेप्च्युअली क्लिअर असले की डेफिनेटली आपल्याला इथं मार्क येतात. मग आपल्याला पॉलिटी जे आहे हे 15 क्वेश्चन असतात, इकॉनॉमिक्सचे 15 आहेत आणि जिओग्राफी किती आहे, 10 आहे. असे 40 क्वेश्चन जे आहे, 40 मार्क्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आहे. मग त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे यासाठी आपल्याला पॉलिटी जे आहे 2 दिवस पॉलिटी, 2 दिवस इकॉनॉमिक्स, 2 दिवस जिओग्राफी, असे झाले 6 डेज. ओके, 6 डेज. आणि यामध्ये 1 डे जो आहे म्हणजे या ठिकाणी 1 दिवस आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आठवड्यामधले 7 दिवसाचा आठवडा आहे, 6 दिवस अभ्यास करायचा आणि प्रत्येक दिवस जो आहे आपल्याला प्रत्येक 2 दिवसाचा एक जो सब्जेक्ट आहे तो कव्हर करायचा आहे, फिनिश करायचा आहे. ठीक आहे. आणि या ह्याच्यामध्ये ह्या तिन्ही ह्याचं रिव्हिजन जे आहे आपल्याला हे 7व्या दिवशी करायचं आहे. म्हणजे एक्झाम्पल आपण घेऊ की संडे आहे, तर संडेला रिव्हिजन करा. जर संडे आला असेल तर आजपासून रिव्हिजन केलं तर या ठिकाणी डेफिनेटली पुढचा संडे येईल तुम्हाला रिवाईज करायला. तर रिव्हिजन जो आहे ते संडे करायचं. आणि संडेला आपल्याला काय करायची आहे, टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. ओके, मग कुठलीही टेस्ट सिरीज लावा. आपली सुद्धा टेस्ट सिरीज आहे, इव्हन बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला काही पेपर्स दिलेले आहेत, अजूनही येतील. त्याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज आहे, तर आपल्याला टेस्ट पेपर सोडवायचे आहेत. आणि या शेड्यूलमध्ये दररोज तुम्हाला काय करायचं आहे, डेली जे वर्क आहे डेली वर्कमध्ये लिहा की तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, 2 आवर्स मॅथ रिजनिंग करायची आहे. दररोज या ठिकाणी 2 तास मॅथ रिजनिंग केलीच पाहिजे. त्यानंतर 2 आवर्स जे आहे या ठिकाणी करंट अफेअर्स आहे. ओके, सॉरी, 2 आवर्स मॅथ रिजनिंग, 1 आवर जो आहे करंट अफेअर्स आहे. आणि 1 आवर काय करायचं आहे, डेली आपल्याला काय करायचं आहे, PYQs. म्हणजे दररोज लक्षात ठेवा, दररोज तुम्हाला 2 तास मॅथ रिजनिंग, 1 तास करंट अफेअर्स आणि 1 तास PYQ करायचा. हा डोस जो आहे तो दररोज घ्यायचा आहे अप टू दी 28 लास्टच्या दिवसापर्यंत. तो डोस काय आहे, कंप्लीट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे झालं पहिल्या दिवसाचं रिव्हिजन. आणि यामध्ये सुद्धा या ठिकाणी PYQs आपण जर पाहिले तर आपल्याला समजतं की अरे कशावर फोकस करायला पाहिजे, कोणत्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे, त्यासाठी PYQs पहा. ठीक आहे. आता दुसरा जो आठवडा आहे त्यामध्ये आपल्याला इतिहास करायचा आहे. इतिहास आपल्याला 10 क्वेश्चन असतात. इतिहास हा सब्जेक्ट जो वास्ट आहे, ओके, तर त्यावर आपल्याला या ठिकाणी 2च दिवस द्यायचे आहेत सेकंड वीकमध्ये. आणि 4 दिवस आपल्याला काय आहे, सायन्ससाठी आहेत. ओके, का 15 मार्कासाठी सायन्स आहे. आणि सायन्ससाठी बेसिकच्या व्यतिरिक्त काही वाचायची गरज नाही, आपण सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे. आता शेवटच्या क्षणामध्ये किंवा 1 महिन्याचा जो काही काळ आहे तुमच्याकडे, याच्यामध्ये जे तुम्ही वाचलेलं आहे, जे पुस्तक फॉलो केलेलं आहे तेच फॉलो करा. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला 4 दिवस काय करायचं आहे, सायन्स करायचं आहे. आणि सोबत 2 तास मॅथ रिजनिंग, 1 तास करंट आणि 1 तास PYQ. हे दररोज या ठिकाणी हा डोस जो आहे तो आपल्याला घेतलाच पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं सेकंड वीक. ठीक आहे. आणि आपलं रिव्हिजन 6 डे म्हणजे हे झाले 2 दिवस इतिहास, 4 दिवस सायन्स, 6 दिवस झालं. 1 दिवसाचं फुल डे रिव्हिजन विथ टेस्ट. ठीक आहे.
त्यानंतर थर्ड वीक जो आहे तो आपल्याला पॉलिटी कव्हर करायचा, कारण आता ह्या दोन्ही स्लॉटमध्ये आपले सगळे विषय कव्हर झालेले आहेत. तर आता या ठिकाणी ह्या 2 स्लॉटमध्ये हाय रिव्हिजन असणार आहे. ओके, मग यामध्ये पॉलिटी करायचं आहे कव्हर, त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे, सायन्स आहे आणि दररोज करंट, PYQs अँड मॅथ रिजनिंग आहे. मग आता यामध्ये आपल्याकडे काय आहे तर या ठिकाणी हे 4 टॉपिक आहेत. मग 4 टॉपिकमध्ये जो टॉपिक तुम्हाला या ठिकाणी इझिली समजलेला आहे आणि हे रिव्हिजन आहे, जो टॉपिक समजलेला आहे तो परत वाचायची गरज नाही, जो आपण या ठिकाणी आपल्या लक्षात नाही आपल्याला रिवाईज करावं लागेल तेच टॉपिक काय आहे रिवाईज करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं 164 आर्टिकल आहे, 164 आहे, आपल्याला माहित झालं की अरे विच इज रिलेटेड टू राज्यपाल, ओके, गव्हर्नरच्या बाबतीत आहे, मग हे परत रिवाईज करायची गरज नाही. त्यामुळं या ठिकाणचा कोर एरिया आपण ठरवायचा आहे, त्या कोर एरियालाच आपल्याला काय करायचं आहे रिव्हिजन द्यायचं आहे. अँड द लास्ट राऊंड 4th वीक, ओके, 4था वीक आहे. या 4थ्या वीकमध्ये आपल्याला काय 1 डे रिव्हिजन करायचं आहे. एका दिवसामध्ये एक सब्जेक्ट संपवायचा आहे. एका दिवसात पॉलिटी, एका दिवसात इकॉनॉमिक्स, एका दिवसात जिओग्राफी, एका दिवसात हिस्ट्री, एका दिवसामध्ये सायन्स. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी हे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्यासोबतच करंट आणि या ठिकाणी PYQ. एक दिवस करंटला पण द्यायचा आहे आणि PYQ जे आहे ते आपण दररोज वाचत आहोत आणि दररोज आपल्याला मॅथ रिजनिंग करायचं आहे. असं नियोजन या ठिकाणी हे 28 दिवसाचं जर केलं तर डेफिनेटली या ठिकाणी आपल्याला काय आहे की येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला जे आपलं टार्गेट आहे की आपल्याला 14 जूनला म्हणजे जे आपली एक्झाम आहे त्या 14 जूनला आपल्याला या ठिकाणी किती आलं पाहिजे तर आपलं 65+ मार्क आले पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला डेली, ओके, डेली 10 to 12 hours स्टडी करावाच लागेल. ओके, देर इज नो अल्टरनेटिव्ह. ओके, इट्स अ हार्ड वर्क. हे हार्ड वर्क तुम्हाला करावंच लागेल आणि प्रत्येक संडेला किंवा कधीही या ठिकाणी तुम्ही टेस्ट पेपर सोडवणं गरजेचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही एक नियोजन करा. 30 दिवसाचं नियोजन या पद्धतीने केलं तर मोर बेनिफिशियल आहे. तुमच्या पद्धतीने सब्जेक्ट तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, तर आता तुमचे आपण प्रश्न पाहू. ठीक आहे, तुमचे काय जे डाऊट्स आहेत ते तुम्ही डेफिनेटली विचारा.